अशी केली आमच्या मुलाने 31 डिसेंबरची पार्टी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या। वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी तुमच्याशी शेअर केलेले आहेत। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत। तुमचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करावा याचा थोडक्यात प्रयत्न आहे। तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। थँक्यू। 5 4 3 2 1 हॅपी न्यू इयर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तर मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या भोलेनाथांच्या दर्शनाने घेऊयात। या ठिकाणी आम्ही गेलो होतो। माझ्या मुलांची अबॅकसची एक्झाम होती, त्यानिमित्ताने आम्ही मुलुंडला गेलो होतो। तर या ठिकाणी एक मंदिर होतं शंकर भोलेनाथांचं, त्या ठिकाणी आम्ही गेलो। आज म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील आपण करूया दर्शनाने आपल्या भोलेनाथांची। तर इथे बघू शकता हे आहे आपले भोलेनाथांचं मंदिर। मी देखील या ठिकाणी पहिल्यांदाच गेले होते, तर म्हटलं तुमच्याशी देखील हा व्हिडिओ शेअर करावा। काय करतो नवीन वर्षानिमित्त तुम्हाला देखील आपल्या भोलेनाथांचं दर्शन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। बघू शकता खूप छान मंदिर होतं हे, मला खूप आवडलं। ही गणपतीची मूर्ती आहे। गणपती बाप्पा देखील खूप सिरियस दिसतोय। या ठिकाणी आहेत नंदी, यांचं देखील मी दर्शन घेतलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इबीत, म्हणजे तुमच्या तिकडे काय म्हणतात मला माहिती नाही, आपल्या तिकडे आम्ही इबीत म्हणतो। खूप वेगळ्या पद्धतीचा दिसला मला, माझ्या मुलाला पण खूप वेगळं वाटलं हे बघून। त्या ठिकाणी प्रसाद होता, तो प्रसाद त्या ठिकाणी त्याने घेतला आणि भस्म त्याने त्याच्या कपाळाला वगैरे लावलं। खूप छान वाटलं या मंदिरात गेल्यामुळं। माझा मोठा मुलगा अबॅकसची एक्झाम आधीसाठी केला होता, तोपर्यंत मग आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी दर्शन घेतलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या बाहेर एक बॅनर लावला होता, त्याच्यावरती काय लिहिलं होतं ते वाचा। अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय अशा म्हणजे वस्त्राचं परिधान करू नये असं या ठिकाणी लिहिलं होतं। हे बघून मला पण आश्चर्य वाटलं, कारण पाठीमागे त्या ठिकाणी माझा मुलगा देखील ती वाचत बसला होता असं। पण मंदिरात जाऊन खूप प्रसन्न वाटलं मनाला, कारण सकाळी सकाळी मंदिरात गेल्यामुळे खरंच खूप छान वाटतं। त्याच ठिकाणी एक गार्डन होतं, गार्डनचं नाव त्या मला सध्या आठवत नाही, मी नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन। ते गार्डन खूप छान होतं, खूप मोठं असं गार्डन होतं। ते ठिकाण बघू शकता, माझा छोटा मुलगा सगळ्या गोष्टींचा आनंद घेतोय। इकडे दादा एक्झामला गेले आणि हा इकडे छानपैकी खेळतो, कारण त्याच्या एक्झामला जरा टाईम आहे, दोघांचे टाईम वेगवेगळे आहेत। तो पण त्याचा एन्जॉय करायचा चालूच आहे, ते बघू शकता। हे मला खूप आवडतं, खूप छान या ठिकाणी खेळतो। माझा मोठा मुलगा देखील आला त्याच्यानंतर, त्याने देखील खूप छान वगैरे खेळलेला आहे। या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा। तर बघू शकता झोपडी वगैरे होते झोपाळे। पप्पाने म्हणतो की मी नाही आज आम्ही तुम्हाला नाही फिरवायचं, पप्पाने फिरवायचं। बघू शकता मला मोठा मुलगा देखील कपडे गेला। त्यानंतर मी देखील एकटी खूप वेळ झोका खेळली, कारण मला खूप इच्छा होती। आसारामजी बापू यांच्या ज्या साधक होत्या त्या या ठिकाणी आम्हाला तुळशी वगैरे देत होत्या। आणि झालाच की ॲक्च्युली माझ्या घरची तुळस इतकी खराब झाली होती आणि मला तुळस हवीच होती। तर नेमकी मला त्या ठिकाणी तुळस भेटली होती, मी त्या ठिकाणी फ्रीमध्ये होत्या, त्या इथे वाटत होत्या। तर मी त्या ठिकाणी 2 तुळशी घेतल्या, कारण मला माझे जे शेजारी राहतात त्यांना पण द्यायची होती, कारण त्यांची पण खराब झाली होती। इथे बघू शकता आम्ही सकाळी सँडविचचा नाश्ता करून गेलो होतो, त्यानंतर आम्ही इथे वडापाव घेऊन आलो। जेवण वगैरे सर्व मी बनवूनच गेली होती घरून। आणि जी तुळस जी आणली होती ती मी माझ्या वृंदावनामध्ये लावलेली आहे।
तुम्हाला दाखवते मी. इथे बघू शकता माझी तुळस. ते छोटंसं वृंदावन मला खूप आवडतं, त्याची खूप काळजी घेतली. या ठिकाणी पॅरेंट्सची तुम्ही गर्दी बघू शकता. खूप सारे पॅरेंट्स या ठिकाणी आले होते. दोन्ही गीत पण चालू. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा राहिला तर तो देखील तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ शेअर करून खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. काय गेलो होते ते तुम्ही बघू शकता. क्रिसमसच्या निमित्ताने आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. इथे बघू शकता तुम्ही सॅन्टा वगैरे हे सगळेजण या मॉलमध्ये वगैरे दिसत आहेत. खूप 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 गर्दी होती या ठिकाणी. मुलांना वगैरे हे पाहायचं होतं तर आम्ही या ठिकाणी गेलो होतो. तुम्हाला जवळून सॅन्टा दाखवणार आहेत, तोपर्यंत तुम्ही हा लांबून सॅन्टा बघू शकता. प्रचंड गर्दी होती या ठिकाणी. मुलांना खूप छान वाटलं, खूप आनंद वाटलं. आणि माझ्या मोठ्या मुलाचा आवडतं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात त्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे फिश. आय थिंक तुमच्या मुलांना देखील आवड असेल. माझ्या मुलांना प्रचंड आवड आहे, माझ्या मोठ्या मुलाला ॲक्च्युली. इथे बघू शकतो त्याला दिसल्या हा टँक खूप मोठा होता. दिसल्या तो त्या ठिकाणी पळत गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला प्रत्येक मच्छीचं नाव माहिती आहे, कारण तो जास्त करून ना फिशेसचेच व्हिडिओ जास्त करून बघत असतो सारखा इंटरनेटवरती. छोट्या मुलाची मस्ती तुम्ही माझ्या बघू शकता. खूप एन्जॉय करत होता तो. तर खूप सारे गर्दी वगैरे होती. आता तुम्ही जवळून सॅन्टा वगैरे बघू शकता. मला जेवढं जमेल तेवढं म्हणजे मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. तुम्ही देखील बघा, त्याचा आनंद घ्या. आपल्या सांता तर आहेच आपले. आता आपला सांता म्हणजे आपले वासुदेव, पण आता हे अलीकडे दिसतच नाहीत. तर दिसत नाहीत म्हणून आपल्या मुलाला त्याची माहिती देऊ नका असं नाही. तर त्याची माहिती वगैरे त्या मुलांना माहीत असू द्यात. आणि त्याचबरोबर हे देखील आपण मुलांना दाखवू शकतो. मुलांना प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे असं मला वाटतं. इथे बघू शकता खूप छान छान त्या ठिकाणी वेशभूषा वगैरे करून या ठिकाणी सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हे सज्ज होते. सगळे खूप खुश होते. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं. इथे बघू शकता तुम्ही. खूप छान वाटले हे बघून. म्हणजे तुम्ही देखील याचा आनंद घ्या. हाय सॅन्टा बघू शकता तुम्ही. सॅन्टा माझ्या मुलाला हायफाय करून वगैरे करून त्या ठिकाणी गेलेले आहेत. बघू शकता हे जोकर वगैरे. मस्त वाटलं हे सगळं बघून. आपण काय रोजच नेहमीच आपलं दैनंदिन जीवन जगत असतो, त्यातून कधीतरी या गोष्टीसाठी आपण वेळ दिला पाहिजे फॅमिलीला आपल्या, जेणेकरून घरातलं पण वातावरण जरा चेंज होतं. हे या मॉलच्या बाहेरचं हे डेकोरेशन वगैरे होतं. या ठिकाणी गेम झोन होत्या, म्हणजे वेगवेगळे गेम या ठिकाणी तिकीट काढून खेळायचे होते. आणि माझ्या मिस्टरांना जायचं होतं नाईटला, तर मग आम्ही आतमध्ये नाही गेलो. बाहेरूनच वगैरे मुलांना दाखवलं, कारण या ठिकाणी गर्दी पण होती आणि तिकीट काढायला खूप वेळ पण लागणार होता. तर मुलांना म्हटलं, आणि ॲक्च्युली कसं असतं ना, ह्याच्यामध्ये जे गेम होते ते ॲक्च्युली आपण बाहेर पण खेळतो, तर मुलांना नको म्हटलं मी. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मॉलला गेलो. तिथे आपल्या सॅन्टाची गाडी या ठिकाणी बाहेर उभी होती सेल्फीसाठी. ते बघू शकता तिथे देखील प्रचंड गर्दी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत आता खूप खूप मोठा या ठिकाणी ख्रिसमस ट्री बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता माणसांची गर्दी. वा, हे सगळे स्टार बघून मला इतके छान वाटलं ना, तुम्हाला देखील छान वाटलं ना. इथे बघू शकता ख्रिसमस ट्री खूप मोठा आहे. त्यातून स्नो म्हणजे बर्फ देखील पडताना दाखवलेला आहे. ते देखील व्हिडिओच्या शेवटी आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सारा मस्ती मजा आम्ही त्या दिवशी केली होती. इथे बघू शकता जो काही साबुदाणा जो असतो तोच या ठिकाणी स्प्रेड केला की काय असं वाटत होतं. इथे बघू शकता खूप छान असा हा ख्रिसमस ट्री त्यांनी सजवलेला होता. तो स्नो म्हणजे बर्फ बाहेर पडताना त्याने दाखवला होता. हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या दिवशी आम्ही काय काय खाल्लं हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर निमित्त माझ्या मुलांनी, म्हणजे आमच्या इथे जे मुलं राहतात त्यांची देखील मस्ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे बघू शकता सगळे स्टार्स वगैरे, माणसं वगैरे अशी उभी राहिलेली वगैरे तुम्हाला दिसतील.
वरती जेवढी माणसं होती ना तेवढीच खाली माणसं होती, म्हणजे प्रचंड गर्दी होती कारण सुट्टीचा दिवस होता. त्या ठिकाणी बघू शकता माझी मुलं खूप छान आनंदित होती. हे बघा स्नो खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. गेम्स देखील त्यांनी घेतल्या होत्या. सांता क्लॉज, मुलं खूप खुश होती. छोट्याची पोज बघा एकदम सांतासारखी. मला छोटा मुलगा खूप मस्तीखोर आहे, मोठा देखील आहे पण तो लाजाळू आहे एवढंच, पण दोघं पण मस्तीखोर खूप आहेत. आफ्टर दॅट आम्ही खाल्लेला आहे मसाला पापड. आम्ही जेवण करायला गेलो होतो पण आम्ही जेवण न करता स्टार्टर जास्त खाल्लं. इथे बघू शकता आम्ही पनीर पकोडा घेतला होता. इथे मुलांनी प्लेटवरती छानपैकी अशी स्माइली वगैरे आई काढून दे असं सांगितलं. मग मी त्यांना छान अशी स्माइली वगैरे त्या ठिकाणी काढून दिली. त्यानंतर आम्ही नूडल्स मागवले. त्यानंतर आम्ही बर्गर देखील मागवला. ॲक्च्युली जेवण करण्याऐवजी आम्ही स्टार्टर्स म्हणजे हे जे काय होते तेच आम्ही खाल्लं आणि त्यातच आमचं पोट वगैरे भरलं. इथे बघू शकता चटणी आपल्या नूडल्स बरोबर खूप छान होते टेस्टला. बघून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल. आफ्टर दॅट आमच्या मुलांची ही मस्ती. 31 डिसेंबरची पार्टी, केक वगैरे आणले होते, समोसा. ह्या मुलांनीच मिळून पैसे वगैरे काढले, त्यांनीच वगैरे त्यांचीच ही मस्ती सगळी चालू होती. केक वगैरे कटिंग, समोसा, अजून कचोरी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी आणल्या होत्या. त्यांची मस्ती वगैरे चालूच होती. खूप छान त्यांनी त्यांची 31 डिसेंबरची पार्टी या ठिकाणी सेलिब्रेट केलेली आहे. तुम्ही बघू शकता त्यांची मस्ती वगैरे. अजून खूप सारे व्हिडिओ आहेत पण सध्या तरी आपण एवढे शेअर करतोय. तर असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओबद्दल तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं जावो, सर्व दुःख तुमचं हरण हो आणि खूप सारं सुख तुमच्या आयुष्यात येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.